नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेश माने. मी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो, ज्याचं नाव आहे मराठी फिजिक्स. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एनर्जी ऑफ एस एच एम म्हणजे काय, एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. तर त्या एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आपण बघितलं की कायनेटिक एनर्जी किती असते, पोटेन्शियल एनर्जी किती असते एखाद्या सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये. आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण घेतलं होतं स्प्रिंग कॉन्स्टंटचं. तर त्या स्प्रिंग कॉन्स्टंटमध्ये कायनेटिक एनर्जी किती आहे, पोटेन्शियल एनर्जी किती आहे आपण बघितलं, फाईंड केलं आपण. त्यानंतर शेवटला टोटल एनर्जी बघितली आपण. तर त्याचे काय आपण ग्राफ पण बघितला. तर त्या ग्राफमध्ये आपल्याला असं दर्शवलं गेलं की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जी असते ती सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये हाफ ऑफ द कायनेटिक एनर्जी असते आणि हाफ ऑफ दी पोटेन्शियल एनर्जी असते. आणि त्याचा जो ग्राफ जो आहे तो ग्राफ त्यांनी काय काय इंडिकेट करतोय, तो ग्राफ जो आहे तो पॅराबोला दर्शवतोय त्याच्यामध्ये. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. ओके. सो आज आपण पॉईंट बघणार आहोत. नवीन पॉईंट आहे डॅम्प्ड ऑस्लेशन. सोपा पॉईंट आहे अत्यंत आणि इंटरेस्टेड पॉईंट आहे डॅम्प्ड ऑस्लेशन. सो बघूया डॅम्प्ड ऑस्लेशन म्हणजे काय. तर त्यापूर्वी मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्हाला भेटत जातील. आणि लाईक आणि शेअर करा. सुरुवात करूया. डॅम्प्ड ऑस्लेशन. डॅम्प्ड ऑस्लेशन म्हणजे काय. When motion of an oscillator is reduced by an external force, then amplitude of oscillations gradually decreases. It's called damped oscillation. काय सांगितले त्यांनी, एखादं मोशन आहे तुमचं, जे मोशन आहे ऑसिलेटरचं, ते ऑसिलेटरचं मोशन रिड्यूस व्हायले एका एक्सटर्नल फोर्समुळं आणि त्याचा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज व्हायला आहे. ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन्स ग्रॅज्युअली डिक्रीजेस, तो काय व्हायला आहे, हळूहळू कमी होत आलेला आहे. आणि त्या जी प्रोसेस आहे त्याला डॅम्प्ड ऑस्लेशन समजलेलं आहे. आता हे डॅम्प्ड ऑस्लेशन होते कशामुळं, तर बघा आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. लास्ट टाइम आपण स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं होतं, स्प्रिंग कॉन्स्टंटचं. तर त्या स्प्रिंगला आपण एक मास अटॅच केलं होतं आणि त्याला आपण ऑस्लेट करत होतो. त्याला ऑस्लेट केल्यानंतर त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स जो तुमचा तो रिस्टोरिंग फोर्स, त्याला आपण जेव्हा तुम्ही रिस्टोरिंग फोर्स एक अप्लाय करत होता त्यावेळी त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होत होती, बघितलं होतं आपण ते. आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, त्या मासला खाली एक रॉड अटॅच करायचा आहे तुम्हाला. आणि मासला रॉड अटॅच केल्यानंतर तो जो रॉड आहे तो रॉड एका कंटेनरमध्ये, खाली बरोबर एक कंटेनर घ्यायचा आहे. त्या स्मॉल कंटेनरमध्ये एक थोडंसं पाणी घेऊन त्या तो जो तुमचा रॉड आहे ते रॉड तुमचा त्या पाण्यामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्याला रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करायचा आहे. तुम्ही जेव्हा त्याला रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करशीला त्यावेळी तुमचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट होईल. त्याच्यामधलं जे डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर तुमचं जी त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आहे ती त्याच्यामध्ये कन्वर्टेड होत राहील. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. पण जो तुमचा कंटेनर आहे तो कंटेनरमधलं जे पाणी आहे ते पाणी काय करणार आहे, ते पाणी तुमचं त्या रॉडला पूर्णपणे डॅम्पिंग करणार आहे. त्या रॉडला काय करणार आहे, पूर्णपणे डॅम्पिंग करणार आहे. तुम्ही जेव्हा विदाऊट रॉड तुम्ही त्या स्प्रिंगला तुम्ही ऑस्लेशन देत होता त्यावेळी तो नंबर ऑफ टाईम इन्फिनिटी टाईममध्ये तो ऑस्लेट होत होता, तुम्ही बघितलेलं. पण ह्याच्यामध्ये तसं नाही होणार आहे. ह्याच्यामध्ये डॅम्पिंग क्रियेमध्ये काय होणार आहे, जेव्हा तुम्ही एखादा रॉड त्या कंटेनरमध्ये तुम्ही घेणार आहे, पाण्यामध्ये त्या कंटेनरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये जेव्हा घेणार आहे त्यावेळी जे पाणी जे आहे ते पाणी काय करते, जो तुमचा रॉड आहे त्या रॉडला काय करत आहे, तो डॅम्पिंग करत आहे. आणि त्या डॅम्पिंग क्रियेमुळे त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी ती कमी करत आहे. आणि ती एनर्जी काय करत आहे, कन्वर्ट करत आहे हीटमध्ये. एनर्जी काय करत आहे, कन्वर्ट करत आहे हीटमध्ये. आणि काय व्हायला त्याच्यामुळं तो जो रॉड आहे त्या रॉडची एनर्जी कमी झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय व्हायला, त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो ॲम्प्लिट्यूड हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणि एका ठराविक पोझिशनला तो काय करतो, इक्विलिब्रियम पोझिशन त्याची घेतोय तो. हे कशामुळे व्हायले, हे डॅम्पिंग ऑस्लेशनमुळे व्हायले. हे कशामुळे व्हायले, डॅम्पिंग फोर्समुळे व्हायले. हे तुमचा डॅम्प्ड फोर्स जो आहे तो डॅम्पिंग फोर्समुळे व्हायले. आता डॅम्पिंग फोर्स कुठल्या प्रकारचे आहेत, कुठले डॅम्पिंग फोर्स आहेत, तर विस्कोस फोर्स आहे, त्यानंतर एअर फ्रिक्शन आहे. एअर फ्रिक्शन आणि विस्कस फोर्स हे डॅम्पिंग फोर्स आहेत मित्र हो. ओके. सो बघा ह्याच्यामध्ये मी पुढं काय सांगितलं आहे की द रिस्टोरिंग फोर्स प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट बट इन अपोजिट डायरेक्शन. तुमचा रिस्टोरिंग फोर्स आहे तो प्रपोर्शनल आहे डिस्प्लेसमेंटची, पण अपोजिट डायरेक्शनला आहे. मी लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आपण आपल्याला मागील लेक्चरमध्ये आपण हे पूर्णपणे प्रॉपरली डिस्कशन केलेलं आहे ह्याच्यावरती. सो ह्याच्यामध्ये काय जास्त सांगत बसत नाही मी. एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू -x आणि एफ इज इक्वल टू -kx. जेव्हा इथं मी प्रपोर्शनल साईन आठवतोय त्यावेळी मी काय करतो, इथं -k कॉन्स्टंट घेतो. तुमचा कॉन्स्टंट आहे फोर्स कॉन्स्टंट, तो फोर्स कॉन्स्टंट के मी इथं घेतोय.
जेव्हा तुमचं प्रोपोर्शनल साईन हटतं त्या तिथं ते कॉन्स्टंट काहीतरी येतो आणि तो कॉन्स्टंट मी काय घेतलेला आहे तर फोर्स कॉन्स्टंट के हा इथं घेतलेला आहे. नंतर काय सांगितलं बघा त्यांनी, अ फ्रिक्शनल ऑर डॅम्प फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी बट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. त्यांनी काय सांगितले, तुमचा फ्रिक्शनल फोर्स किंवा डॅम्पिंग फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे व्हेलॉसिटीशी. वरती काय होता, डायरेक्टली प्रोपोर्शनल होता तुमचा रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटशी, आणि ह्याच्यामध्ये काय आहे तुमचा रिस्टोरिंग फोर्स और डॅम्पिंग फोर्स जो आहे तो काय आहे तुमचा प्रोपोर्शनल आहे व्हेलॉसिटीशी, पण अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. सो आपण काय घेतले बघा इथं, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस व्ही आणि एफ इज इक्वल टू मायनस पी व्ही. आता मित्रांनो तुम्ही इथं म्हणणार की बी काय आहे, वरची जसा के तुमचा कॉन्स्टंट होता तसा इथं बी कॉन्स्टंट आहे. जो बी आहे तो बी स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो की मी मागील लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं असेल, मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट्स हे वेगवेगळे असतात. सो तिथं काळजीपूर्वक ते बघत जावं. आता इथं एफ इज इक्वल टू मायनस बी व्ही आपण घेतलं, मायनस बी व्ही. पी काय आहे तर तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे आणि व्ही काय आहे व्हेलॉसिटी आहे. मायनस साईन का घेतलेलं आहे पण इथं तर का ते एकमेकांशी रिलेटेड अपोजिट आहे, तिथं तुम्हाला वरच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो बघा, इन्स्टंटेनियस टोटल फोर्स काय आहे, एफ इज इक्वल टू मायनस बी व्ही मायनस के एक्स दोन्ही इक्वेट केलेले आहेत, आणि एफ इज इक्वल टू मास, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. यू नो दॅट, सर्वांना माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. सो आपण एफच्या ठिकाणी एम ए घेतलं, देअरफॉर एम ए इज इक्वल टू मायनस बी व्ही डी एक्स अपॉन डी टी मायनस के एक्स. आता इथं डी एक्स अपॉन डी टी काय घेते, व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू आपण व्हॅल्यू काय घेतली, डी एक्स अपॉन डी टी. ओके, सो पुढे काय दिले बघा त्यांनी, देअरफॉर इक्वेशन ऑफ मोशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटरी सिस्टम इज गिवन बाय, equation of motion of damped oscillatory system is given by m d2x upon dt square is equal to minus b dx upon dt minus kx. d2x upon dt square का घेतले तर एक्सेलरेशन तुमचं जे आहे ते एक्सेलरेशनची व्हॅल्यू तिथे पुट केल्या d2x upon dt square. सो m d2x upon dt square plus b dx upon dt minus kx is equal to 0. तुमची राईट साईडची जी टर्म होती, उजव्या बाजूची जी काही टर्म होती निगेटिव्हमधली, ती डाव्या बाजूला घेतलेली आहे आणि ती डाव्या बाजूला आल्यानंतर मायनसचं प्लस झालेलं आहे. ओके, सो पुढं काय गेलं आहे बघा, डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी अपॉन एम, बीला एमने डिवाइड केलेला आहे, डी एक्स अपॉन डी टी प्लस के बाय एम डॉट एक्स इज इक्वल टू 0 बाय पुटिंग बी अपॉन एम इज इक्वल टू म्यू अँड के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. इथं बी अपॉन एमची व्हॅल्यू पुट केलेली आहे 2 म्यू आणि के बाय एमची व्हॅल्यू पुट केलेली आहे ओमेगा स्क्वेअर. के बाय एम इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर तुम्हाला माहीत आहे, ओमेगा इज इक्वल टू इन द रूट ऑफ के बाय एम आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम. या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं पुट केलेल्या आहेत. देअरफॉर डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस 2 म्यू डी एक्स अपॉन डी टी प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. आणि हे जे तुमचं आहे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे डॅम्प्ड ऑसिलेशनचं. हे जे आहे ते डिफरन्शियल इक्वेशन आहे डॅम्प्ड ऑसिलेशनचं. धिस इज इक्वेशन ऑफ मोशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. ओके, सो ह्याला डिफरन्शियल इक्वेशन असं का म्हणलं गेलं आहे का तर ही डिफरन्शियल इक्वेशन जे आहे हिचं काय तर सोल्युशन येत असणार आहे. ओके, ह्याला डिफरन्शियल फॉर्ममध्ये ते इंडिकेट केलेलं आहे म्हणजे त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात, आणि ह्याचं काहीतरी सोल्युशन असणार आहे, ह्याचं काहीतरी सोल्युशन असणार आहे, त्यामुळे त्याला डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणलं गेलेलं आहे. आणि मोस्टली मित्र हो की कोणतंही सिम्पल हार्मोनिक मोशन असू देत तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन हेच असतं. कोणतंही डिफरन्शियल इक्वेशन असतं जे हेच असतं सिम्पल हार्मोनिक मोशनचं. तर आपण आता ह्याच्या पुढं नेक्स्ट सोल्युशन पण बघणार आहोत की सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशनचं काय आहे. तर सोल्युशनमध्ये बघा त्यांनी काय सांगितले, फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन इज काय. डिफरन्शियल इक्वेशन आपण आता बघितलं, डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस 2 म्यू डी एक्स अपॉन डी टी प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. आणि त्याचं काय सोल्युशन दिलेलं आहे त्यांनी, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन इज. तुम्हाला आता ह्या गोष्टीचं बरोबर सोल्युशन दिलेलं आहे त्यांनी. सोल्युशन काय दिलं आहे बघा त्यांनी, एक्स इज इक्वल टू ए डॉट ई रेस टू अल्फा टी. एक्स इज इक्वल टू ए डॉट ई रेस टू अल्फा टी. सो इथे बघा त्यांनी त्याला इक्वेशन नंबर काय म्हणलेला आहे, त्याला इक्वेशन नंबर त्यांनी इथं 2 म्हणलेला आहे. नेक्स्ट काय सांगितलं बघा त्यांनी, हे तुमचं इक्वेशन 2 आहे ते इक्वेशन 2ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. डिफरन्शिएट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, सो त्याला ते इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केल्यानंतर काय केलेलं आहे तुम्हाला, देअरफॉर डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू ए डॉट अल्फा डॉट ई रेस टू अल्फा टी. त्याला इक्वेशन नंबर मी 3 म्हणलं.
आणि त्यानंतर ते इक्वेशन जी 3 आहे त्या इक्वेशन 3ला अगेन डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. तुम्हाला काय मिळते बघा dx अपॉन dt ठिकाणी d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू ए आहे असं अल्फा स्क्वेअर डॉट ई रेस टू अल्फा टी. त्याला इक्वेशन नंबर मी 4 म्हटलं. आता मित्र हो इक्वेशन 2, 3 आणि 4 जे आहे इक्वेशन 2, 3 आणि 4 जे आहे ते कशाचं आहे इक्वेशन 1 मधल्या मला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. कशाच्या व्हॅल्यू आहेत त्या एक्सची व्हॅल्यू आहे dx अपॉन dtची व्हॅल्यू आहे आणि d2x अपॉन dt स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या तिन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये इथे पुट करणार आहोत. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय मिळते बघा ए अल्फा स्क्वेअर ई रेस टू अल्फा टी प्लस 2 म्यू ए डॉट अल्फा ई रेस टू अल्फा टी प्लस ओमेगा स्क्वेअर ए डॉट ई रेस टू अल्फा टी. आणि ह्याच्यामध्ये मी कॉमन साईन बाहेर काढली. ती कुठली आहे कॉमन टर्म कुठली आहे ती ए ई रेस टू अल्फा टी बाहेर काढली. ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस 2 म्यू अल्फा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता ह्या टर्ममध्ये बघा ह्या टर्ममध्ये त्यांनी सांगितलेलं आहे साईडला सेकंड टर्म सांगितलेलं आहे की देअर फॉर ए स्क्वेअर प्लस 2 म्यू अल्फा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यांनी इथे का सांगितलेलं आहे असं ह्याच्यामध्ये बघा तुमची ही टर्म ए स्क्वेअर प्लस 2 म्यू अल्फा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 त्यांनी सांगितलेलं आहे. ही टर्म तुमची 0 आहे. ए डॉट ई रेस टू अल्फा ही टर्म इज इक्वल टू 0 होऊ शकते का तर होऊ शकणार नाही. का तर ए डॉट ई रेस टू अल्फा टी हे जे काय आहे हे आपलं सोल्युशन आहे. त्यामुळे सोल्युशन असल्यामुळे ते इज इक्वल टू 0 होऊ शकत नाही. इज नॉट इक्वल टू 0. ए डॉट ई रेस टू अल्फा टी इज नॉट इक्वल टू 0. सो आपण काय केलेलं आहे इथं ए स्क्वेअर प्लस 2 म्यू अल्फा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 ही घेतलेलं आहे. सो खाली तुम्हाला व्हॅल्यू मिळतात बघा अल्फाच्या. सो देअरफॉर अल्फा इज इक्वल टू म्यू प्लस मायनस इन द रूट म्यू स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. आणि ह्या अल्फाचे तुम्हाला टोटल 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. दस अल्फा हॅज 2 व्हॅल्यूज. 2 व्हॅल्यू कुठल्या मिळाल्या तुम्हाला प्लस मायनस. एका साईनमध्ये प्लस आहे एका ह्याच्यामध्ये मायनस साईन आहे. सो अल्फा 1 इज इक्वल टू मायनस म्यू प्लस इन द रूट स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर अँड अल्फा 2 इज इक्वल टू मायनस म्यू मायनस इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर. इथं तुम्हाला अल्फाच्या 2 व्हॅल्यू मिळाल्यात अल्फा 1 आणि अल्फा 2. याच्यामध्ये बघा देअरफॉर जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 बिकम्स जनरल सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 बिकम्स एक्स इज इक्वल टू a1 ई रेस टू अल्फाची व्हॅल्यू तिथे फक्त पुट केलेली आहे a1 ई रेस टू मायनस म्यू प्लस इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर. इथं याच्यामध्ये पुढे टी आणि येणार आहे सॉरी टी त्यात लिहायचं राहिलेलं आहे दोन्ही ठिकाणी. ओके सो काय येणार आहे तिथं एक्स इज इक्वल टू a1 ई रेस टू मायनस म्यू प्लस इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टी आणि प्लस a2 ई रेस टू मायनस म्यू मायनस इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर टी. त्याला इक्वेशन नंबर मी काय मिळालेला आहे टोटल 5 मिळालेला आहे. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये 3 केसेस दिलेले आहेत. 3 केसेस कुठले आहेत एक केस फर्स्ट हेवी डॅम्पिंग, केस सेकंड लो डॅम्पिंग आणि केस 3 क्रिटिकल डॅम्पिंग. ह्या 3 केसेस आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहेत की काय आहेत ह्या 3 केसेस. ह्या डॅम्पिंग जे तुम्हाला दिलेली आहेत की डॅम्पिंगची कन्सेप्ट जी आपण बघितली आता तर त्याच्यामध्ये हेवी डॅम्पिंग काय करतं, लो डॅम्पिंग काय करतं आणि क्रिटिकल डॅम्पिंग काय करते. ह्या 3 आपल्याला केसेस बघायचे. त्यातली पहिली केस बघूया की हेवी डॅम्पिंग. हेवी डॅम्पिंगमध्ये काय दिलं त्यांनी की म्यू इज ग्रेटर दॅन ओमेगा स्क्वेअर. म्यू इज ग्रेटर दॅन ओमेगा स्क्वेअर. हिअर काय सांगितले बघा त्यांनी हिअर इन रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इज रिअल बोथ. ही जी तुमची म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर जी टर्म आहे ती रिअल आहे ह्या हेवी डॅम्पिंगमध्ये. आणि तुमचं मायनस म्यू प्लस इन रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर अँड मायनस म्यू इज इक्वल टू मायनस इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर आर. हेन्स डिस्प्लेसमेंट ऑफ एक्स ऑफ पार्टिकल कंटिन्युअसली डिक्रीजेस विथ टाईम. यांनी काय सांगितलं तुमची जी ही टर्म आहे कुठली इन रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ही टर्म तुम्ही जेव्हा इक्वेशन 5 मध्ये पुट करणार आहे तुम्हाला त्यावेळी काय मिळणार आहे ती रिअल टर्म अशी मिळणार आहे. सो त्याने त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमची डिस्प्लेसमेंट एक्स जे आहे ते कंटिन्युअसली डिक्रीजेस होणार आहे विथ टाईम. ओके नेक्स्ट काय सांगितलं बघा सेकंड केस सेकंड लो डॅम्पिंग. लो डॅम्पिंग ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये. त्यांनी काय सांगितलं म्यू इज लेस दॅन ओमेगा स्क्वेअर आणि ही जी कन्सेप्ट आहे ही ॲक्च्युअल केस आहे डॅम्पिंग हार्मोनिक ऑसिलेटरची. ती काय आहे बघा इन धिस केस म्यू इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इज इमॅजिनरी. आपण ती म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इन रूटमध्ये जे आहे ते इमॅजिनरी पार्ट कन्सिडर केलेला आहे इथं. सो इन रूट म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू आय इमॅजिनरी आय इन रूट म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर आणि इज इक्वल टू आय ओमेगा डॅश घेतलेला आहे. ओमेगा डॅश म्हणजे काय देअरफॉर ओमेगा डॅश इज इक्वल टू इन द रूट ऑफ म्यू स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर आणि आय इज इक्वल टू इन द रूट ऑफ -1 हे सर्वांना माहीत आहे. सो बघा इक्वेशन 5 बिकम्स इक्वेशन 5 मध्ये व्हॅल्यू पुट केलेली आहे फक्त एक्स इज इक्वल टू a1 ई रेस टू मायनस म्यू प्लस आय ओमेगा डॅश टी अँड एक्स
इज इक्वल टू ए टू ई रेस टू मायनस म्यू मायनस आय ओमेगा डॅश टी. आता इथे दोन्ही इक्वेट केलेले आहेत. एक्स इज इक्वल टू ए वन ई रेस टू मायनस म्यू प्लस आय ओमेगा डॅश टी प्लस ए टू ई रेस टू मायनस म्यू मायनस आय ओमेगा डॅश टी इक्वेट केलेले आहेत दोन्ही फक्त. आणि त्यानंतर एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी बाहेर काढलं. एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी बाहेर काढलं. आत ब्रॅकेटमध्ये काय राहते बघा ए वन ई रेस टू आय ओमेगा डॅश टी प्लस ए टू ई रेस टू मायनस डॅश टी. आता ह्याच्यामध्ये काय आले बघा पुढं एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी इन ब्रॅकेट ए वन कॉस ओमेगा डॅश टी प्लस आय साइन ओमेगा डॅश टी प्लस ए वन कॉस ओमेगा डॅश टी मायनस आय साइन ओमेगा डॅश टी. त्याच्यामध्ये ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला इनपुट केल्यानंतर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू तुम्हाला मिळते. आणि फायनली काय ते बघा एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी इन ब्रॅकेट ए वन प्लस ए टू कॉस ओमेगा डॅश टी प्लस आय ए वन मायनस ए टू साइन ओमेगा डॅश टी. याच्यामध्ये बघा की व्हॅल्यू तुम्ही पुट केल्यानंतर तुम्ही ए वन प्लस ए टू घेतलं आणि ए वन मायनस ए टू घेतलं. फक्त याच्यामध्ये फर्स्ट टर्ममध्ये ए वन प्लस ए टू कॉस ओमेगा टी आहेच येते आणि सेकंड ह्याच्यामध्ये आय ए वन मायनस ए टू ओमेगा डॅश टी येते. नंतर पुटिंग ए वन प्लस ए टू इज इक्वल टू ए साइन अल्फा अँड आय ए वन मायनस ए टू इज इक्वल टू ए कॉस अल्फा. ह्याच्यामध्ये बघा तुमची ए वन प्लस ए टूची अल्फा ए वन प्लस ए टूची व्हॅल्यू काय पुट करायची तुम्हाला ए साइन अल्फा करायचे आणि आय ए वन मायनस ए टूची अल्फा तुम्हाला व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे ए कॉस अल्फा व्हॅल्यू पुट करायचे. याच्यामध्ये बघा काय ते एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी इन ब्रॅकेट ए साइन अल्फा कॉस ओमेगा डॅश टी प्लस ए कॉस अल्फा साइन ओमेगा डॅश टी. नेक्स्ट खाली काय आलं बघा एक्स इज इक्वल टू ए डॉट ई रेस टू मायनस म्यू टी एक्स इज इक्वल टू ए डॉट ई रेस टू मायनस म्यू टी साइन अल्फा प्लस ओमेगा डॅश टी. आणि फायनली तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे त्याचं जे सोल्युशन मिळालेलं आहे ते काय आहे एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी ए साइन ओमेगा डॅश टी प्लस अल्फा. तुम्ही ह्याच्या अगोदर तुमचं इक्वेशन बघितलं होतं इक्वेशन फॉर्म बघितला होता तो काय आला होता तुमचा एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा डॅश टी प्लस अल्फा हे तुमचं आलं होतं. कशाचं सोल्युशन आपण घेतलं होतं. त्यानंतर आता त्याच्यामध्ये ॲडिशनल टर्म काय झालेले आहे एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी ही ॲडिशनल टर्म झालेली आहे ह्याची. आणि ही ॲडिशनल टर्म तुमची काय करते डॅम्पिंग फोर्स जो तुमचा डॅम्पिंग फोर्स जो आहे तो डॅम्पिंग फोर्स इथं जनरेट करतो. त्यांनी काय सांगितले धिस इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन. तुमचं जे हे आहे ते सोल्युशन आहे डिफरन्शियल इक्वेशनचं ऑफ डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटरचं. नेक्स्ट बघा त्यांनी काय सांगितले थर्ड केस त्यांनी लिहिली आहे. तर थर्ड केस काय आहे तुमची की क्रिटिकल डॅम्पिंग. तर त्यांनी क्रिटिकल डॅम्पिंगमध्ये काय सांगितलेलं आहे की म्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. जेव्हा तुमची म्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ज्यावेळी होणार त्यावेळी तुमची व्हॅल्यू काय येते बघा त्याच्यामध्ये की एक्स इज इक्वल टू हे सोल्युशन जे तुमची थर्ड केस जी आहे ती थर्ड केस याच्यामध्ये टिपिकल सॉल्व केलेली नाही आहे डिरेक्टली तिथं घेतलेली आहे. सो त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग करण्यासारखं एवढं काय अवघड नाही आहे. काय घेतलं आहे बघा त्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस म्यू टी इन ब्रॅकेट ए वन प्लस ए टू प्लस ए वन मायनस ए टू बीटा टी. आणि त्यांनी सांगितले इन अबव एक्सप्रेशन ए वन प्लस ए टू प्लस ए वन मायनस ए टू बीटा टी increase very slowly but e raised to minus mu t decreases much rapidly. मी काय सांगितले तुमची ए वन प्लस ए टू आणि ए वन मायनस ए टू आणि जी बीटा टी जी आहे ती इन्क्रीजेस व्हेरी स्लोली म्हणजे इन्क्रीजिंग व्हायला पण खूप 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 स्लोली व्हायला. आणि तुमचा ई रेस टू मायनस म्यू टी जो आहे तो काय आहे डिक्रीज व्हायला मच रॅपिडली. तो तुमचा ई रेस टू मायनस म्यू टी आहे तो काय व्हायला तो हळूहळू डिक्रीजेस व्हायला. आता याच्यामध्ये तुम्हाला की नाही आपण ज्या तीन केसेस ज्या बघितल्या ह्या लो डॅम्पिंग म्हणा हेवी डॅम्पिंग म्हणा किंवा क्रिटिकल डॅम्पिंग म्हणा तर ह्या आपण तीन केसेस ज्या बघितल्या त्या तीन केसेस तुम्हाला ग्राफ इथं शो केलेला आहे. बघा या तीन केसेसचा काय केलेला आहे तुम्हाला इथं ग्राफ शो केलेला आहे. ग्राफ आहे तुमचा डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईम. सो डिस्प्लेसमेंट वर्सेस टाईममध्ये तुम्हाला की नाही शो केलेला आहे की जरी लाईट डॅम्पिंग काय आहे क्रिटिकल डॅम्पिंग काय आहे आणि हेवी डॅम्पिंग काय आहे. तर फर्स्ट आपण बघितलं की हेवी डॅम्पिंग. हेवी डॅम्पिंगमध्ये काय होतं एक्झॅक्टली बघा त्याचा जो ग्राफ प्लॉट तुम्हाला करून दाखवला त्या हेवी डॅम्पिंगमध्ये काय होतं की झिरोवरती येत आहे तो काय होते त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनवरती येत आहे पण खूप टाईम घेत आहे तो काय करत आहे खूप टाईम घेत आहे. त्यानंतर बघा त्याची सेकंड टर्म क्रिटिकल डॅम्पिंग. क्रिटिकल डॅम्पिंगमध्ये काय सांगितले त्यांनी की तुमची जी टर्म आहे
ती टर्म तुमची जी आहे क्रिटिकल डॅम्पिंगमध्ये इक्वल आहे, पण इक्वल सिंगली आहे, पण ऑसिलेशन घेणार. म्हणजे काय त्याच्यामध्ये तुमचं इक्वल आहे तो, आणि इक्वल असल्यामुळे ऑसिलेशन घेणार, पण सिंगल ऑसिलेशन घेणार. तो एक सिंगल ऑसिलेशन घेणार फक्त, आणि पुढं हाय असा तो खोली त्याच्यामध्ये राहणार आहे क्रिटिकल डॅम्पिंगमध्ये. आणि लो डॅम्पिंग जे आहे, तो लो डॅम्पिंग जो आहे तो बघा, त्याचा ग्राफ प्रॉपर तुम्हाला शो केलेला आहे मोठा लो डॅम्पिंगचा. त्याच्यामध्ये लो डॅम्पिंग म्हणजे तिथं दाखवलेलं आहे की लाईट डॅम्पिंग. लाईट डॅम्पिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर दाखवलेलं आहे की लाईट डॅम्पिंग काय करते, टेकिंग इन्फायनाईट टाईम टू टेक इक्विलिब्रियम पोझिशन. टेकिंग इन्फायनाईट टाईम टू टेक इक्विलिब्रियम पोझिशन. ते इक्विलिब्रियम पोझिशनला त्याच्या येण्यासाठी काय करावं आहे, खूप म्हणजे खूप टाईम घेता आहे, इन्फायनाईट टाईम घेता येतो. त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला येण्यासाठी काय करत आहे, तो इन्फायनाईट टाईम घेत आहे. ओके. सो हा होता आपला पॉईंट आजचा, डॅम्पिंग ऑसिलेशन अँड इट्स सोल्युशन. आपण डॅम्पिंग ऑसिलेशन म्हणजे काय बघितलं, त्याचं सोल्युशन काय आहे ते बघितलं, त्याचे 3 केसेस बघितले आपण, हेवी डॅम्पिंग, लो डॅम्पिंग आणि क्रिटिकल डॅम्पिंग. तर मित्र हो, आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेल. आणि जर आवडला व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ सगळे भेटत जातील. थँक्यू.